विद्यार्थी मित्रांनो, तीन कोण असणाऱ्या आकृतीला काय म्हणायचं? अरे माझा प्रश्न तर पूर्ण होऊ द्या, लगेच उत्तर सांगितलात. त्रिकोण, एकदम बरोबर आहे. मग मला सांगा, त्या त्रिकोणाला तीन रेषा असतात, त्याला काय म्हणायचं? बाजू, एकदम बरोबर आहे. आणि त्या त्रिकोणाला कोपऱ्यामध्ये बिंदू असतात तीन, त्या बिंदूला काय म्हणायचं? करेक्ट, शिरोबिंदू. तर आज आपल्याला शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत हे 23वे प्रकरण पाहायचंय. अत्यंत सोपं प्रकरण आहे. तुम्ही जसं जसं ह्या प्रकरणामध्ये एक एक प्रश्न सोडवताल तसं तसं तुम्हाला वाटेल, अरे च्छा, हे तर मला आधीच येत होतं, नवीन काहीच नाही, सगळं तुम्हाला येत असलेलंच आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, त्रिकोणाला तीन बाजू असतात, तीन शिरोबिंदू असतात आणि तीन कोण असल्यामुळंच त्रिकोण म्हणतात. तसंच चौरस, चारही बाजूंचं माप त्याच्यासारखं असते, प्रत्येक कोण काटकोण असतो म्हणून त्याला चौरस म्हणतात. आयत, समोरासमोरील बाजू त्याच्या सारख्या असतात आणि प्रत्येक कोण काटकोण असतो. काटकोण म्हणजे किती अंश? करेक्ट, 90 अंश. तर आज आपल्याला यावरच आधारित सर्व काही प्रश्नांचा सराव करायचा आहे. पण सगळ्यात अगोदर हे मार्गदर्शन घ्यायच्या आधी तुम्हाला स्वाध्याय 23 स्वतः मनाने एकदा सोडवायचा आहे. एकच वेळेस सगळे प्रश्न सोडवा. चुकले तर चुकले, आले तर आले, अंदाजे पंचे उत्तर लिहा, पण तुम्ही स्वतः एकदा सोडवा आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्गदर्शन घ्या. मग उघडा वही, पुस्तक काढा आणि अशाच पद्धतीनं सगळे उत्तरं आणि त्याचे पर्याय क्रमांक रंगवा. खूप छान मुलांनो, स्वाध्याय 23 तुम्ही मनाने सोडवला ना? छान. मग पाहू, खरं सांगा, खरंच सोडवलंय का? हे नसेल तर तुमचं तुम्ही खरंच अगोदर एकदा सोडवा. आणि ज्या मुलांनी सोडवलेलं आहे त्यांनीच पुस्तक उघडा आणि स्वतःच्या पुस्तकात पहा. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणती आकृती चौकोनाची नाही? अरे रे 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 रे, आता मला सांगा, सुरुवातीलाच मी तुम्हाला काय म्हटलं होतं? सगळे प्रश्न तुमच्या परिचयाचे आहेत. आता इथं प्रश्न काय म्हणले? पुढीलपैकी कोणती आकृती चौकोनाची नाही? चौकोन म्हणजेच काय? चौरस, आयत हे सगळे चौकोनाचेच प्रकार आहेत. चार कोण असणारी आकृती म्हणजे चौकोन. आता इथं बघा, इथं एक कोण आहे, इथं एक कोण आहे, इथं एक कोण आहे, इथं एक कोण, हे चौकोन. 1 2 3 4 हे चौकोन, 1 2 3 4 हे चौकोन. पण इथं 1 2 3च आहेत, चौथं नाहीच, म्हणून हे चौकोन नाही आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच पर्याय 3ला वहीमध्ये रंगवा. किती सोपा प्रश्न होता. हाही प्रश्न तुम्हाला माहिती असलेल्यापैकीच आहे बरं का. पुढीलपैकी कोणत्या आकृतीला 4 शिरोबिंदू असणार नाहीत? बघा, आपल्याला काय सांगितलंय? 4 शिरोबिंदू असणार नाहीत. आयताला तर 4 शिरोबिंदू असतात. आयत कसा असते रे? हे असा, अशी एक रेष, कंपास पेटी जशी आहे ना तुमची, विटकर जशी आहे ना, तसं हे आयत. मग ह्या आयताला तर 1 2 3 4 शिरोबिंदू आहेत. मग चौरस, चौरस हे बघा, हे असा, चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो आणि प्रत्येक बाजू सारखी. त्याच्यानंतर चौकोन, हे बघा, हे चौकोन 1 2 3 4, 1 2 3 4, सगळ्याला 4 4 शिरोबिंदू. पण इथं दिलंय त्रिकोण. त्रिकोणाला फक्त 3 शिरोबिंदू असतात, 1 2 3, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अत्यंत सोपा प्रश्न होता. पहा बरं, तिसरा प्रश्न. अरेच्या, हे सुद्धा पहिली दुसरीचाच प्रश्न आलाय बघा. सोबतच्या आयतात शिरोबिंदू क च्या समोरील शिरोबिंदू कोणता? क च्या समोर, माझ्या समोर कोण आहे? तुम्ही. तसं ह्या
क या शिरोबिंदूच्या समोर कोण आहे ते सांगायचं. इतका सोपा प्रश्न. आता हे आयत आहे बरं का. क शिरोबिंदू कुठं सापडला का, हे इथं. आणि हा क शिरोबिंदू हो का, हे बिंदू म्हणजे इथं बरं का हे. आणि ह्या बिंदूच्या समोरचा बिंदू म्हणजे असतंय हे लक्षात ठेवा बरं. नाही तर तुम्ही म्हणताल हे क आणि त्याच्यासमोर तरी तो ख दिसायला, मग कच्या नाही, क च्या बाजूचा ख आहे. परीक्षेत हेच प्रश्न येईल म्हणून सांगता येत नाही बरं का. क च्या बाजूचा म्हणल्यावर ख येईल, पण क च्या समोरचा म्हणलं तर ग येणार, हे लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर हे क च्या समोरचा बिंदू आहे ग, म्हणून पर्याय 2. तिसऱ्याचं उत्तर पर्याय 2 ला रंगवा. अरे रे 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 रे, इतके सोपे प्रश्न, स्कॉलरशिपचे प्रश्न वाटणं हे. काय म्हणले बघा, सोबत दिलेले 4 बिंदू एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल. मी म्हणलं नव्हतं तुम्हाला, सगळे तुम्हाला माहिती असलेलेच प्रश्न आहेत. आता हे बिंदू दिलेत आणि हे एका वेळी 2-2 जोडायचे आहेत. मग आता इथून इथं जोडा, हे 2 जोडले. पुन्हा इथून ह्याला जोडा, हे 2 जोडले. इथून ह्याला जोडा आणि इथून ह्याला जोडला. आता ही कोणती आकृती तयार झाली तर त्रिकोण का नाही. चौरस, चौरसाचे 4 कोण काटकोन असतात, इथं नाही आहे. नाही. आयत, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि काटकोन असतात कोण, हे पण नाही. मग 3ही नाही तर उरलं काय, नंबर 4 चौकोन. 4 कोपरे असणारा कोण म्हणजे चौकोन. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. खूप सोपा प्रश्न होता. आता 5वा प्रश्न तर टिकल्या मोजायचा चालाय बघा. पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती. आता बघा, बिंदू मोजा, मोजा टिकल्या किती येते. किती सोपं आहे रे. हो का, ही एक बिंदू, हे एक बिंदू, किती झाले 2. हे एक बिंदू किती झाले 3. त्याच्यानंतर हे एक बिंदू 4. आता तुम्ही म्हणताल सर त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणले, इथं कुठं आहे. हे बघा, हे त्रिकोण व्हायला इथं झाला का त्रिकोण हा, तर ह्या त्रिकोणाचा हे शिरोबिंदू आहे की नाही. म्हणून हे पण बिंदू, त्यासोबत हेही त्रिकोण व्हायला इथं दिसला का तुम्हाला. तर ह्या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू आणि हाही शिरोबिंदू, म्हणजे एकूण किती शिरोबिंदू झाले. 1 2 3 ह्या छोट्याचे आणि इकडं मोठ्याचे 4 5 6. म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं रे. मला तर न हे स्कॉलरशिपचे गणितच वाटणच बघा, पुस्तकातलेच गणितच. किती सोपं आहे. पहा 6वा प्रश्न. हे जरा थोडंसं अरे 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 थोडंसं अवघडही वाटलं, पण तिथंच उत्तर दिलंय. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौरस तयार झाले आहेत असं विचारले आणि खाली दिली सूचना, चौरसांची संख्या बरोबर अंकांच्या वर्गांची बेरीज. आता एवढं उत्तर दिल्यावर अवघड असते होय, किती सोपं आहे. आता ह्या चौरस मध्ये एकूण किती छोटे छोटे चौरस आहेत ते सांगायचं आहे. मग बघा बरं, नंबर द्या. 1 2 3 4 आणि इकडं सुद्धा 1 2 3 4. हे एवढं समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर वर्ग करा. 4च्या डोक्यावर 2 म्हणजे 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1चा वर्ग. मग 4चा वर्ग किती येतो 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. आता मी हे अक्षर सगळे इंग्लिशमधून लिहिले, इथं मराठीतून लिहितो. बेरीज करायची त्याची. 1 16 अधिक घेऊ. 16 अधिक पुन्हा 9 पुन्हा अधिक 4 आणि नंतर अधिक 1. ह्या सगळ्यांची बेरीज करा. 9 आणि 1 10, 6 आणि 4 10, म्हणजे हे झाले 20. ला 0, हातच्या आले 2, 2 आणि 1 3, 30. 30 कुठं आहे का इथं, इथं नाही, इथं नाही, तर राईट झाला उत्तर पर्याय नंबर 4. आणि हे पुस्तकात सूचना इथं दिली म्हणून तुम्हाला आलं. परीक्षेत जर सूचना नाही दिली तर
विसरू नका बरं. हां, अशा पद्धतीचं जर कसलंही गणित असलं, इकडं संख्या लिहायच्या इकडं संख्या, जर सारख्या संख्या असतील तर सरळ वर्ग काढायचे आणि त्या आलेल्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे हे छोटे 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 चौरस किती असतात? 30. मोजायचे का? मोजून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. त्याच्यानंतर ह्या चौघांचा मिळून 17, पुन्हा 18, हे 19, त्याच्यानंतर इकडे हे 20, हे 21, हे 22, त्याच्यानंतर हे 23, हे 24, हे 25, त्याच्यानंतर पुन्हा हे मोठं एक किती झाले होय? 26. त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारे बघा 1 2 3, हां 26 नंतर 3 3चे घ्यायचे. 1 2 3, 26 नंतर हे असा एवढा घेतला, हे झाला 27, हे इकडला झाला 28, तसंच हे एवढे हे झाले 29 आणि पुन्हा इकडला भाग घेतला हे झाला 30. समजलं? त्याच्यामुळं एवढं मोजण्यात वेळ घालण्यापेक्षा युक्ती वापरा. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न. चला पहा बरं पुस्तकामध्ये 7वा प्रश्न काय दिले? दिलेला चौकोन निश्चितपणे चौरस आहे हे पुढीलपैकी कोणत्या विधानाच्या आधारे सांगता येईल? विधान दिलीत. नंबर 1, सर्व कोन काटकोन आहेत. मग आता निश्चितपणे सांगता येईल का? सगळे कोन काटकोन तर चौरसाचे पण असतात आणि आयताचे पण असतात, मग सांगता येत नाही हे चौरस आहे म्हणून. नंबर 2, काटकोनात कुठलं? नंबर 2, सर्व बाजू समान लांबीच्या असतात. सर्व बाजू तर समभुज चौकोनाच्या पण असतात, म्हणून त्यांना सांगता येणार नाही निश्चित हे चौरसच आहे म्हणून. नंबर 3, समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. अरे हे तर आयतामध्ये सुद्धा असतंय, म्हणून 3ही नाही. तर चौथा, सर्व कोन काटकोन आहेत व सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. सर्व कोन काटकोन आणि सर्व बाजू समान मापाच्या असतील तर निश्चित 100% हे चौरसच आहे. म्हणून हे कोणता पर्यायानुसार कळालं? चौथ्या. म्हणून 7व्याचे उत्तर पर्याय नंबर 4. पहा बरं मुलांनो, 8वा प्रश्न काय दिलाय? पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे? फार सोपा प्रश्न आहे बरं का. आता सम म्हणजे सारखे, द्विभुज म्हणजे सारखे 2 बाजू असलेल्या त्रिकोणाला समद्विभुज म्हणतात. मग आता मला सांगा, हे त्रिकोणाच्या आकृती ही त्रिकोणाची, ही त्रिकोणाची, ही त्रिकोणाची. आता ह्या त्रिकोणाच्या आकृतीत थोडं निरखून बघा. इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, म्हणजे ह्या 3ही बाजूचं माप सारखं, म्हणजे हे झाला समभुज. आपल्याला सांगितलंय समद्विभुज, हे समभुज म्हणजे 3ही बाजू सारख्या झाल्या. त्याच्यानंतर इथं बघा, ह्या त्रिकोणामध्ये इथं एकच रेष आहे, इथं 2 रेष आणि इथं 3 रेषा दिल्यात. म्हणजे काय? ह्या एक रेषेचं माप जे आहे, ह्या 2 रेषेचं माप वेगवेगळे आणि इथं 3 रेष म्हणजे ह्याचं माप वेगळं. सगळ्यांची मापे वेगवेगळी आहेत, म्हणून हे झाला विषमभुज त्रिकोण. आपल्याला पाहिजे समद्विभुज. इथं सुद्धा तसंच आहे. इथं बाजूवर 1 रेष, 2 रेष, 3 रेष दिलेत, म्हणजे सगळ्या बाजूंचे माप वेगवेगळी आहेत. ह्याचं 5 असेल तर ह्याचं 6, ह्याचं 6 असेल तर ह्याचं 7. पण आपल्याला समद्विभुज पाहिजे. आता हे बघा, इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, सापडला की रे? म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये 2 बाजूंचं माप सारखं आहे, म्हणजे हे झाला समद्विभुज त्रिकोण आणि हेच आपल्याला पाहिजे. 8व्याचं उत्तर म्हणून पर्याय नंबर 2 उत्तराला पुस्तकात रंगवू नका, वहीवर उत्तर रंगवा. पहा बरं 9वा प्रश्न काय म्हणलंय? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. 2 त्रिकोण एकमेकांना जोडून
तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतात? एका त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू, दुसऱ्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू, 3 आणि 3 6, म्हणजे पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 चुकलं. अरे मुलांनो, बघा आता हे एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला म्हणले 2 त्रिकोण एकमेकाला जोडून. मग इकडे एक त्रिकोण काढला आणि इकडे एक त्रिकोण काढला आणि जोडला. मग किती शिरोबिंदू झाले? 1 2 3 4. अरे जादू झाली का काय? आणि 2 शिरोबिंदू गायबच झाले. अरे बापरे, जादू झाली. उत्तर चुकलं होतं रे बाबा, 6. म्हणून खरं उत्तर काय? पर्याय नंबर 1 4. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1चं वर्तुळ रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पहा 10वा प्रश्न. आयताचा प्रत्येक कोन डॅश डॅश असतो. काका असतो का मामा असतो? पर्यायात बघा. लघुकोन, काटकोन, विशाल कोन का सरळ कोन? आता तुम्हीच सांगा मला. आयत आहे, आयताचा प्रत्येक कोन, अशी जी डिझाईन आहे ना चौरसाची, त्याच्यावरून समजायचं काटकोन. काटकोनाला असं चिन्ह असते, म्हणून ह्याचं उत्तर आहे काटकोन. पर्याय नंबर 2. 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 काटकोन. हे लक्षात राहू द्या. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं 11वा प्रश्न काय दिलेला आहे? पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? प्रश्न दमानी वाचा मुलांनो, काय घाई नाही. प्रश्न जेवढं तुम्ही समजून घेऊन वाचताल तेवढं तुम्हाला उत्तर पटकन येईल. मग काय म्हणलंय पहिलं? समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात. आता बघा बरं, हे समभुज त्रिकोण तिन्ही बाजू सारखे आहेत. मग आता हे तीनही कोपरे जे आहेत ना, हे 90 अंशापेक्षा कमी आहेत. म्हणजे समभुज त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात. हे विधान सत्य आहे. आपल्याला म्हणलं होतं असत्य सांगा. दुसरं विधान, काटकोन त्रिकोणात एक कोन काटकोन व उरलेले 2 कोन लघुकोन असतात. बरोबर आहे की रे? हे काटकोन त्रिकोण, हे एक कोन काटकोन, हे फक्त चिन्ह काटकोनासाठी असते बरं का. आणि उरलेले 2 कोन 90 अंशापेक्षा लहान लघुकोन आहेत. हेही विधान बरोबर आहे. चौथं विधान बघा. विशाल कोन त्रिकोणात एक कोन विशाल कोन व उरलेले दोन्ही कोन लघुकोन असतात. बघा, एक कोन विशाल कोन आहे हा, आणि हे दोन्ही लघुकोन, हेही विधान बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय काय? विशाल कोन त्रिकोणात एक कोन विशाल कोन, हे एक कोन काटकोन. आता विशाल कोणात काटकोन असते का? चुकलं. व एक कोन लघुकोन असतो. मजेशीरच पर्याय दिलेला आहे, म्हणून हा सत्य नाही आहे. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय 3 क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा बरं बालमित्रांनो 12वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत? हे शब्द लक्षात घ्या पहिला. अनुक्रमे काय म्हणले रे? अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन. म्हणजे पहिल्यांदा शब्द आलाय त्रिकोण, म्हणून उत्तरामध्ये पहिली संख्या त्रिकोणाची आहे आणि दुसरं चौकोनाचं. गोंधळ होऊ शकते बरं का, म्हणून ही शब्दरचना पहिल्यांदा समजून घ्या. आता प्रश्नाकडे या. आता ह्याच्यात किती त्रिकोण आहेत ते मोजायचे. अरे किती सोपं आहे. समजा आपण नाव दिलं ABCD, तर त्रिकोण किती झाले? ABCD. ए एक त्रिकोण, B एक त्रिकोण, C एक त्रिकोण, D एक त्रिकोण, आणि सगळ्यात मोठा ABCD हे एक त्रिकोण. म्हणजे त्रिकोण किती झाले रे? 5 त्रिकोण. म्हणजे अनुक्रमे त्रिकोण पहिल्यांदा आहे, म्हणजे पहिल्यांदा 5 पाहिजे. इथं 5 नाही, इथं 5 नाही. हे पर्याय कटले. आता ह्या दोघांपैकी आता त्याच्यानंतर म्हणले चौकोन किती आहेत? मग आता चौकोन कसे असतील गडे? मोजा बरं, कुठं असतील चौकोन? आता चौकोन कुठं आहेत माहिती आहे का? ह्या बघा, इथं आहे चौकोन. हे जर इथं झाकून टाकलं तर एक चौकोन तयार झाला का? म्हणजे चौकोनात ACDचा एक चौकोन, त्यानंतर ACB
बीचा एक चौकोन, त्यानंतर BCD, हे बघा BCD वरचा जर झाकला तर हे चौकोन, 3 चौकोन तयार झाले. त्याच्यानंतर AC, A आणि C ह्याचा एक मिळून चौकोन तयार झाला. त्यानंतर C आणि Dचा एक चौकोन तयार झाला. त्यानंतर B आणि Cचा एक चौकोन तयार झाला. असे चौकोन 1 2 3 4 5 6 झाले. मग 6 कुठे आहेत रे? पर्याय नंबर 2, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. काय सोपा प्रश्न होता रे. मला वाटलं थोडा तरी अवघड असेल. एकदम सहज आणि सोपाच सोपा. पहा बरं बालमित्रांनो, 13वा प्रश्न. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजेच काय रे? चूक नसलेले. चूक नसलेले म्हणजेच काय? बरोबर. बरोबर म्हणजेच काय? सत्य. प्रश्न समजला की मग बघा त्याचं उत्तर लगेच सापडतंय. पहिला आहे, समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. दुसरा पर्याय, आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान. आयताच्या सर्व बाजूची लांबी समान असती होय? काय कराव. हे काही आयत म्हणजे विटकर, कंपास, हे फळा आयताचाच आहे ना. मग आयताच्या सगळ्या बाजू समान आहेत का? हे 2 रेष होय, 2 रेष म्हणजे समोरासमोरची, इथं एक रेष इथं एक रेष, समोरासमोरच्या बाजू समान असतात. हे विधान असत्य आहे. आपल्याला सत्य पाहिजे. तिसरं, विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन समान मापाचे असतात. विषमभुज बघा, विषमभुज म्हणजे काय? बाजू समान नसलेले, भुज समान नसलेले. ही बाजू वेगळ्या मापाची, ही बाजू वेगळ्या मापाची, ही बाजू वेगळ्या मापाची, आणि त्याचे कोन समान मापाचे असतात होय? चुकलं. त्याचे सगळे कोन हे काय आहे? तिन्ही कोन समान मापाचे असतात. पण समान मापाचे असतात का? चुकलं. एक विशाल कोन आहे इथं आणि 2 लघु कोन आहेत. चौथा पर्याय बघा, चौरसाचे सर्व कोन काटकोन नसतात. अरे बापरे. हे तर लईच असत्य दिलं विधान. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन असतात आणि त्याच्या सर्व बाजू समान असतात. मग हे 3ही विधान असत्य आहेत. मग सत्य विधान कोणतं आहे? नंबर 1, समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. त्याचं नावच आहे समद्विभुज. हे बघा, 2 बाजूंची लांबी समान, म्हणजेच ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 1ला व्यवस्थित रंगवा. पहा 14वा प्रश्न. सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती? असा प्रश्न आहे. मग आता असे प्रश्न आले मुलांनो, घाबरायचं नाही बरं का. खूप सोपे असतात रे. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक जे आयत आहे ना त्याला ABCD हे नावं द्यायचे. ABCD एवढं समजलं. आता मोजा. A नावाचा एक आयत, B नावाचा एक आयत, C नावाचा एक आणि D नावाचा एक. झाले 4 आयत. त्याच्यानंतर AB ह्या दोघाचा मिळून असा 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 एक आयत होईल की रे? लिहा लगेच AB. अरे त्याच्यानंतर CD हे एक होईल CD. त्याच्यानंतर झाले का सगळे? मग 4 आणि 2 6. 6 आहे का? पर्याय नंबर 2 येईल का? चुकलं. अजून आहेत, मोजा. आता कोणतं इकडे ह्याच्यामध्ये? AC. हा खरंच की रे. A आणि C हे बघा, हे असा 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 असा, हे पण आयतच आहे की रे? AC. आता हे जसं AC आहे तसं तिकडं BD. राईट. मग अशा प्रकारे 4 आणि 4 8. पर्याय नंबर 8 नाहीच. आता तर इथं नाहीच 8. म्हणजे चुकलं का काय? अजून आहे. अजून कोणता असेल गडे? आता अजून कोणता असेल? बरोबर आहे, सांगितलं बघा एक जणांनी. ABCD. हे ABCD मिळून हे सगळ्यात मोठा हा सुद्धा आयतच आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. 14व्याचं उत्तर एवढ्या मेहनतीनं शोधलात तर वर्तुळ सुद्धा छान रंगवा. अरे च्या, मला वाटलं पुढं 15वा प्रश्न आहे काय की.
प्रकरणच संपलं. किती सोपे प्रश्न होते. आणि मला एक मुलगा काय म्हणतो माहिती आहे का, सर लय अवघड गणित आहेत, काहीच येईन गेले. मला तर आश्चर्यच वाटायले. कधी प्रश्न सुरू झाले की कधी संपले की सगळे प्रश्न सोपेच सोपे. सुरुवातीलाच मी म्हणलं होतं ना तुम्हाला, सगळे प्रश्न हे तुम्हाला माहिती असलेलेच आहेत. बघा बरं, तुम्ही सगळ्यांनी मिळून छान अभ्यास केला, सगळे प्रश्न समजून घेतले, स्वतःच्या पुस्तकात पाहून वाचन केलं, वर्तुळ उत्तराचा पर्याय योग्य पद्धतीनं रंगवला. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.